नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषणाचे 3 प्रकार अभ्यासले आहेत. आज आपण अभ्यासणार आहोत साधित विशेषण. साधित विशेषण म्हणजे काय? शब्दांच्या विविध जातींपासून जी विशेषणे बनतात त्यास साधित विशेषणे असे म्हणतात. साधित विशेषणाचे 3 प्रकार पडतात. 1. नामसाधित विशेषण, धातू साधित विशेषण, अव्यय साधित विशेषण. नामसाधित विशेषण म्हणजे काय? जी नामे पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. आता उदाहरणार्थ, बनारसी शालू. शालू कसा आहे? बनारसी, म्हणजे बनारसी हे विशेषण आहे. तेलकट पुरी. पुरी कशी आहे? तेलकट, म्हणजे तेलकट हे काय झालं? पुरी या नामाचे विशेषण. आता इथे उदाहरण आहे, माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे. माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे. विक्रेता आहे, पण कशाची विक्री करतो माझा मित्र? पुस्तक, म्हणजे पुस्तक हे काय झालं? विशेषण. दुसरं आहे धातू साधित विशेषण. धातूपासून बनलेल्या विशेषणांना धातू साधित विशेषण असे म्हणतात. आता धातूपासून बनलेल्या म्हणजे काय? आधी ही कन्सेप्ट लक्षात घ्या. तुम्हाला धातू साधित आणि धातू यामधला थोडक्यात फरक सांगते. धातू म्हणजे काय? तुमचं एखादं क्रियापद आहे. समजा करतो हा क्रियापद आहे, राईट? करतो हे क्रियापद कोणत्या मूळ शब्दापासून तयार होते? तर ते कर या शब्दापासून तयार होते. म्हणजे कर या मूळ शब्दापासून करतो, करणे, करतात असे क्रियापदे तयार होते. आणि म्हणून करतो, करतात, करणे याला धातू साधित म्हणतात. आणि त्याचा जो मूळ शब्द असतो कर हा धातू आहे. मग उदाहरणार्थ, चालणारा हत्ती. आता धातूपासून बनलेल्या विशेषणात धातू साधित विशेषण म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ, चालणारा हत्ती. चालणारा हा धातू साधित शब्द आहे. याचा मूळ धातू काय आहे किंवा मूळ शब्द काय आहे? चाल. बसणारे विद्यार्थी. बसणारेचा मूळ धातू काय आहे? बस. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने विशेषणे येतील नामाच्या पुढे, त्यावेळेला ते असणार आहे धातू साधित विशेषण. तिसरं आहे अव्यय साधित विशेषण. जी अव्यये विशेषणाचे कार्य करतात. उदाहरणार्थ, खालचा मजला. खालचा हे अव्यय साधित आहे. वरचा भाग. वरचा हे अव्यय साधित आहे. मधला दरवाजा हे अव्यय साधित आहे. वरचा भाग, वरची माडी इत्यादी सगळं काय आहे? वरचा, वरची, खालचा, वरचा, मधला हे अव्यय साधित शब्द आहेत. आता या भागावरती एक प्रश्न तुम्हाला मी विचारते, त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. आम्ही आज साखर काकडी खाल्ली. या वाक्यामध्ये कोणते साधित विशेषण आहे? नामसाधित, धातू साधित की अव्यय साधित? हवं तर मी अधोरेखित करते. साखर या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. हे नामसाधित, धातू साधित की अव्यय साधित कोणतं विशेषण आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.